नमस्कार मंडळी, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज म्हणजे 4 जानेवारी रोजी रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाची पहिली झलक समोर आलेली आहे आणि या चित्रपटातील अभिनेता आपल्या सगळ्यांचा विराजस कुलकर्णी आपल्यासोबत आहे. विराजस, तुझं दैनिक बोंबाबोममध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आम्हाला या चित्रपटाचा ट्रेलरही अजून पाहायला मिळालेला नाही आहे. चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आणि सगळ्यांना ती खूप आवडली आहे. तर या चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? कशा प्रकारची तुझी भूमिका आहे? रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटामध्ये मी हिरोजी फर्जन हे पात्र साकारतो आहे, जे या अख्ख्या आग्र्याच्या प्रकरणामध्ये जे आपण लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचतो त्यामध्ये हिरोजींचा अत्यंत मोलाचा छोटासा पण अत्यंत मोलाचा वाटा होता. तो काय होता हे मी सांगत नाही. ज्यांनी इतिहास वाचला आहे त्यांना माहीत असेल मी कशाबद्दल बोलतो आहे. पण एस्पेशली महाराजांनी तिथं जे एक अशक्य करून दाखवलं की अशा वाघाच्या जबड्यात आपली सगळी माणसांसकट अडकलं असताना तिथून त्या बादशाच्या हातावर तुरी देऊन ज्या जोखमीचा सामना करून महाराज तिथून सुटका करू शकले स्वतःची आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांची, त्यामध्ये त्या प्रसंगामध्ये हिरोजींचा एक खूप महत्त्वाचा रोल होता आणि तो शेवटचे सीन्स त्यामुळे करायला खूप मजा आली. शिवराय अष्टक या प्रत्येक चित्रपटामध्ये तुझा काही ना काही रोल आहे. प्रत्येक चित्रपटाचा अनुभव तू घेतलेला आहेस. तर हा चित्रपटातील तुझी भूमिका किंवा चित्रपटातील अनुभव हा इतर चित्रपटांपेक्षा कशा प्रकारे वेगळा ठरलेला आहे? हे आमच्या घरचं कार्य आहे असं मला पहिल्यापासूनच वाटतं. मी 7वीत होतो शाळेत, तेव्हा दिग्पाल दादा मला नाटक शिकवायला होता. तेव्हा त्यांनी मला, जेव्हा त्याला कळलं की माझे पणजोबा हे गोपाल नीलकंठ दांडेकर आहेत, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, तेव्हा तोही 22-23 वर्षांचाच असेल, मी 13 वर्षांचा होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला त्या आप्पांच्या कादंबऱ्यांवर आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर, शिवकालावर आपल्याला 7-8 सिनेमे करायचे आहेत आयुष्यात. आणि तेव्हापासूनच त्याचं ते ध्येय होतं आणि मी 13 वर्षांचाच होतो, त्यामुळे त्याचं ते बघून मला वाटायचं हो दादा तू करशीलच. आणि ते खरंच त्यांनी इतक्या वर्षांनंतरही ते ध्येय पूर्ण होतं आहे. त्याच्या आता खूप जवळ आपण पोचलो. जेव्हा अष्टक सुरू झालं, पहिले 1-2 चित्रपट येत होते, तेव्हा 8 चित्रपट असं ऐकून लोकांना वाटायचं होणार नाही होणार. पण आता आपण 6व्या चित्रपटाकडे, 6व्या पुष्पाकडे आपण येऊन पोचलेलो आहोत आणि प्रत्येक चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा जास्त चांगला आणि जास्त वेगळा असा होत आलेला आहे आणि तसंच या चित्रपटाचं. म्हणजे तू म्हणालास की अगदी 7वी-8वीत होतास, म्हणजे अगदी लहानपणापासूनच तुला या शिवराय अष्टकाचं बाळकडू पाजलं गेलं? नक्की 100%. हो. ओके, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना आता सांगायची काही गरज नाही, कारण शिवराज अष्टक आता हे आमचं उरलं नाही आहे, तर ते आपलं झालं आहे. आणि फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या 5ही चित्रपटांना तुम्ही ज्या पद्धतीनं डोक्यावर उचलून धरलं, ज्या पद्धतीचं प्रेम दिलं, तसंच प्रेम तुम्ही स्वारी आग्रालाही द्याल याची मला खात्री आहे. कारण त्या बाकी 5 चित्रपटांच्या मागे जे कष्ट होते, जो प्रामाणिकपणा होता, तोच सगळ्या या चित्रपटाच्या मागेही आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि तुमच्या या रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाला दैनिक बोंबाबोमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच.